पुण्याच्या दगडूशेठ बाप्पाची आकर्षक सिंहरथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे। या सिंहरथाला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे आणि अगदी थोड्याच वेळात बाप्पाची मिरवणूक काढण्यात येणार आहे। तर जटोली शिवमंदिरामध्ये दगडूशेठ गणपती बाप्पा विराजमान होणार आहे आणि त्यासाठीची ही तयारी सध्या आपण पाहू शकतो। हाच तो सिंहरथ आहे ज्यातनं बाप्पाची मिरवणूक काढण्यात येईल। लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी आता पुण्यनगरी सजलेली आहे। मी सध्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या परिसरात आहे आणि आपण जर पाहिलं तर हा तोच सिंहरथ आहे ज्या ठिकाणी बाप्पाची मूर्ती या रथात विराजमान होईल आणि त्यानंतर जटोली शिवमंदिर जे हिमाचल प्रदेशची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे त्या ठिकाणी बाप्पा विराजमान होतील। तत्पूर्वी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मुख्य मंदिरातून जी मूळ मूर्ती आहे ती बाहेर काढण्यात येईल। त्याची एक स्वागत मिरवणूक निघेल ज्या ठिकाणी पारंपरिक वाद्य असेल किंवा ढोल ताशा नगाडा वादन यासारखे विविध कला दर्शनाचे कार्यक्रम होतील आणि त्यानंतर मूर्ती जी आहे ती या ठिकाणी येणार आहे। पण तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण रथ जो आहे तो आकर्षक फुलांनी सजवला आलेला आहे। विविध फुलं जी आहेत ती या ठिकाणी लावलेली आहेत। दोन भव्य सिंह जे आहेत ते त्यांची प्रतिकृती जी आहे ती देखील या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात खरं तर जटोली शिव मंदिराच्या बाहेर असलेला हा रथ जो आहे तो मूळ मंदिरात जाईल आणि त्यानंतर मूळ मूर्ती जी आहे ती दगडूशेठ मंदिरातून बाहेर येईल आणि स्वागत मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।